मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, छत्रपती संभाजीनगर लोकसभेला शिवसेना शिंदे पक्षाचे संदीपान भुमरे हे विजयी झाले। तसं पाहिलं तर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात विद्यमान मंत्री असतानाही भुमरे लोकसभेच्या मैदानात उतरले। त्याचं कारण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला। भाजपनं त्यावेळी या मतदारसंघासाठी जोरदार ताकद लावली। अमित शहा यांनी दौरा करत हा मतदारसंघ शिवसेनेनं भाजपसाठी सोडावा असा आग्रहही केला होता। तसंच भाजपकडून तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी तयारी देखील केली होती। मात्र शिंदेंच्या सेनेनं आपली पारंपरिक जागा लढवण्यावर ठाम राहत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली। जागा तर पदरात पाडून घेतली, मात्र उमेदवार कोण असा यावर मोठं खल झालं। तन मन धनानं तगडा असणारा उमेदवार शिवसेनेला हवा होता। शिवाय मराठा चेहरा देखील भुमरे यांच्यामध्ये त्यावेळी दिसला आणि त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। मंडळी, मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचे वारे लोकसभेला मोठ्या प्रमाणात वाहत होते। त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना बसला, असंही विश्लेषण त्या काळी झालं। मराठवाड्यामध्ये सगळ्या जागेवर जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला, मात्र संभाजीनगरच्या जागेवर महायुतीचा उमेदवार आश्चर्यकारकरित्या जिंकून आला। संदीपान भुमरे हा मराठा चेहरा उमेदवार असणं, महाविकास आघाडीचा चेहरा हा ओबीसी समूहातून येणारा असणं, हेही एक महत्त्वाचं कारण त्या काळी मानलं गेलं। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मंडळी, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्व अंगानं पैठण हा मतदारसंघ महत्त्वाचा। संत एकनाथ महाराज यांची कर्मभूमी, देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून पैठणची ओळख। लाखो लोक दरवर्षी या शहराला भेट देतात। गोदावरीच्या किनाऱ्यावर बसलेलं शहर, जायकवाडी धरणासारखा समृद्ध वारसा, त्यामुळे समृद्ध आणि विकसित मतदारसंघ म्हणून या पैठण मतदारसंघाकडे पाहिलं जातं। मंडळी, अर्थातच हा मतदारसंघ संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचाच। मागच्या 5 टर्मपासून भुमरे या मतदारसंघातून विजय होत आले, त्यामुळे पैठणच्या या मतदारसंघात भुमरे यांनी कायम वर्चस्व राखल्याचं आपण पाहिलं। यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। किंबहुना याच अटीवर संदीपान भुमरे यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। तसं पाहिलं तर भुमरे पिता पुत्रांनी हा मतदारसंघ मागच्या काळात पिंजून काढलेला आहे, त्यामुळे विलास भुमरे यांना हा मतदारसंघ काहीसा सोपा जाण्याची शक्यता व्यक्त होते। मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरे गट लढवेल अशी शक्यता व्यक्त होते। तशा पद्धतीची राजकीय आखणी महाविकास आघाडीकडून आणि ठाकरे गटाकडून सुरू आहे। अगदी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पैठण मतदारसंघाचा दौरा केला, तेव्हा आपण गद्दारांना धडा शिकवणार अशा पद्धतीचं वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं। तसंच आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे या सेना नेत्यांचेही दौरे अधूनमधून पैठणला होत असतात। या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। गोरडे यांनी लोकसभेपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला, त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। 2019 साली त्यांनी विधानसभा देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथली लढवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात यशही मिळवलं। अजित पवारांनी राष्ट्रवादी महायुतीमध्ये गेल्यामुळे या मतदारसंघात साहजिकच महायुतीचा उमेदवार असेल आणि तो पारंपरिक शिवसेनेच्या शिंदे गटाचा असेल असं गोरडे यांच्या लक्षात आलं, तेव्हाच त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला। गोरडे पैठण नगर परिषदेचे अध्यक्षही होते, त्यामुळे पैठण आणि परिसरात त्यांची चांगली ओळख आहे। ठाकरे गटाची साथ लाभल्यास, तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं त्यांना जर मदत केली तर गोरडे विलास भुमरे यांना जोरदार टक्कर देऊ शकतात, असं विश्लेषण राजकीय विश्लेषक आता करतायत। भुमरे यांच्यासाठी या मतदारसंघात काही गोष्टी प्लस आहेत। त्यात संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे खासदार झाल्यामुळे विलास भुमरे यांचा आत्मविश्वास मोठा असणार आहे। पैठण हा मतदारसंघ जरी लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात नसला तरी जिल्ह्याचे खासदार म्हणून पैठणच्या विकास कामांसाठी संदीपान भुमरे हे पुढाकार घेतीलच। तसंच वडील खासदार आणि मुलगा आमदार असणं हे पैठणच्या मतदारांना देखील काहीसं पटण्यासारखा मुद्दा आहे, त्यामुळे या 2 गोष्टी सकारात्मक मानल्या जातात। असं असलं तरी काही नकारात्मक गोष्टी देखील भुमरे यांच्या बाजूने आहेत। त्यातली पहिली म्हणजे घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्यता आहे। वडील लोकसभेला खासदार म्हणून गेल्यानंतर लगेचच त्यांचा मुलाला आमदार करणं, अशा पद्धतीची घराणेशाही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। त्यामुळे यातून शिवसेना शिंदे गटावर आणि महायुतीवर टीका होण्याची शक्यता आहे। घराणेशाहीचा प्रचार विरोधकांनी मतदारसंघात केल्यास विलास भुमरेंपुढे अडचणी उभा राहू शकतात, अशीही एक शक्यता आहे। मंडळी, या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय वाकचौरे यांचंही चांगलं वर्चस्व आहे। वाकचौरे हे या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, त्यामुळे साहजिकच यंदाच्या विधानसभेला उभं राहण्याची इच्छा ते व्यक्त करू शकतात। असं असलं तरी हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला जाणार हे जवळपास निश्चित आहे, त्यामुळे वाकचौरे यांची इच्छा असून चालणार नाही। मात्र एक नेता म्हणून ते मतदारसंघातल्या मतदारांवर प्रभाव टाकू शकतात। त्यांच्या कार्यकर्त्यांना नेमकं कुणाचं काम करायचं, कुणाच्या विरोधात काम करायचं हे देखील ते सांगू शकतात। त्यामुळे वाकचौरे यांचा स्टँड देखील आणि निर्णय देखील महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा असणार आहे। मात्र विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोरडे असा इथला सामना होण्याची शक्यता आहे।
सद्यस्थितीला विलास भुमरे यांचं पारडं काहीसं जड वाटत असलं तरी मतदारसंघातील लोकांना काय वाटतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसं पाहिलं तर भाजपचं विशेष असं वर्चस्व या मतदारसंघात नाही, त्यामुळे एक हाती शिंदे गटाला हा किल्ला लढवावा लागेल. उलट महाविकास आघाडीच्या ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या मतदारसंघात चांगली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची पारंपरिक मतदार हे गोरडे यांच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता व्यक्त होते. शिवाय मुस्लिम मतदारही या मतदारसंघात लक्षणीय आहेत. ते मिळवण्यात गोरडे यांनी यश मिळवल्यास गोरडे भुमरेंवर भारी ठरू शकतात. म्हणजे आता पैठणचे मतदार आता घराणेशाहीला निवडतात की नव्या चेहऱ्याला संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं की विलास भुमरे आणि दत्ता गोरडे यांच्यामध्ये पैठणचं मैदान कोण मारेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.